नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या सेशनमध्ये. या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, या सेशनची इतकी उत्सुकता का बरं, किंवा हे सेशन महत्वाचं का बरं असणार आहे हे तुम्हाला 2 सेकंदात सांगतो. हे सेशन पूर्ण बघायचंय, सेशनला स्किप नाही करायचंय. या सेशनमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा सिलेबस कसा कसा आहे आणि त्यानुसार इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे, मागच्या झालेल्या आयोगाच्या पेपरनुसार कोणते टॉपिक करणं तुम्हाला गरजेचं आहे. मी तुम्हाला फक्त सिलेबस वाचून नाही दाखवणार आहे, तर टॉपिकला पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन करून त्या पार्ट पैकी कोणकोणत्या याच्यावरती क्वेश्चन येतात आणि कसे क्वेश्चन बनलेत आणि पुढे कसे क्वेश्चन बनतील, कोणते टॉपिक तुम्ही केलेच पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर आजच्या सेशन मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राजांनो, नीट लक्ष द्या. जे एमव्हीआय साठी 20 मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता येणार, पीवायक्यू बेस वरती आजचं सेशन असेल. म्हणजे पीवायक्यू मध्ये आतापर्यंत कसे कसे क्वेश्चन आले, लेटेस्ट मध्ये आयोगाच्या ज्या एक्झाम झाल्या त्यांना कसे कसे क्वेश्चन आले, आणि या 20 पैकी आपला अप्रोच कसा पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे 20 मार्क पॉकेटमध्ये टाकता येतील. चला मग सेशनला स्टार्ट करूया. सेशनला स्टार्ट करताना एकदा बॅच बद्दल डिटेल्स बघून घेऊ आणि त्याच्यानंतर लगेच आपण सेशनला पुढे नेऊया. आता बघा, आरंभ बॅच जी आहे आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट वाली बॅच, आणि प्रत्येक बॅचची व्हॅलिडिटी जी राजांनो ती 1 वर्षाची आहे. ठीक आहे. या बॅचची फीस 2999 रुपये. एवढ्या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला सगळे सब्जेक्ट शिकवणार आहेत. ठीक आहे. प्री साठी ही बॅच असणार आहे. बरं, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लूड केलेली असेल. दुसरी जी बॅच आहे मेन्स बॅच. ठीक आहे ना. तर या मेन्स बॅच मध्ये, संकल्प बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, 4499 रुपयामध्ये या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला पूर्ण मेन्सचा सिलेबस, आरटीओ एक्झाम साठी जो इम्पॉर्टंट आहे तो सिलेबस पूर्ण डिकोड करून पूर्ण शिकवणार आहेत. या बॅचला तुम्हाला एनरोल करण्यासाठी ऍप डाउनलोड करायचं आहे. बाकी डिटेल्स लागली तर क्लासच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून पूर्ण माहिती तुम्हाला तिथून भेटून जाईल. ठीक आहे. चला, आता आपला वेळ न वाया घालवता आपण येऊ सिलेबस बद्दल. आता तुम्ही म्हणसान सर हा सिलेबस मला कुठं पण भेटून जाईल. ऑब्विसली भेटणार. तुम्ही कुठेही टाकलं तर तुम्हाला पूर्ण सिलेबस, टॉपिकचे नाव, त्याच्यामध्ये त्याच्या मराठीवाले नावं पण भेटतील. ठीक आहे ना. मग आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे का, हा नंबर सिस्टम येतं बरं, बरं ठीक आहे, मग अरे लसावी मसावी येतं बरं, बरं कसे क्वेश्चन येतं लसावी मसावीचे, बरं 2 संख्यांचा लसावी इतका आहे, त्या संख्यांचा मसावी इतका आहे, त्यापैकी एक संख्या अशी असेल तर दुसरी संख्या काय, असा काहीतरी लसावीचा क्वेश्चन येतो. किंवा पॉईंट वाला लसावी, किंवा अपूर्णांकामध्ये संख्या दिलेल्या असतील मग त्यांचा लसावी मसावी कसा काढता येईल, अशा काही गोष्टीवरती. किंवा एक फेरी, एक राऊंड आहे, 3 मित्र आहेत, एका ग्राउंडला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 2 सेकंद, 4 सेकंद, 8 सेकंद किंवा मिनिट देतील. मग पुन्हा ते परत सोबत कधी त्या टाइमवर येतील. किंवा बकेट आहे, मग एक तुमच्याकडे कंटेन मध्ये काहीतरी बाबा हे दिलेलं आहे, सपोज ऑइल दिलंय तुमच्याकडे काहीतरी कंटेनर मध्ये, मग तुम्हाला ते फिल करायचंय. तर प्रत्येक बॉटलमध्ये कमीत कमी किती लिटर ऑइल भरलं पाहिजे. 3 वेगवेगळ्या ऑइलचे तुमच्याकडे कंटेनर आहे, मग त्यांना मिक्स न करता भरायचं असेल. किंवा बुक्स लावलेले आहेत 3 वेगवेगळ्या सब्जेक्टचे, त्यांना मिक्स न करता इक्वल दिसले पाहिजे असे डिस्ट्रीब्युशन करून लावायचे तुम्हाला. तर ते कसे लावले जातील, हे असे क्वेश्चन लसावी मसावीचे येतात. मी तुम्हाला ते सांगणारच आहे की बाबा याच्यावरती क्वेश्चन कसा आलाय कसं नाही. मग हा सिलेबस मी तुम्हाला वाचून नाही दाखवणार आहे. ठीक आहे ना. आपण त्याचे पार्ट पाडूया. ही तर तुम्हाला पीडीएफ जशी तशी टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्यामध्ये कोणताही दौरा नाही. ज्याच्यात की सगळे टॉपिकचे नाव आहेत. जसं की नंबर सिस्टम असेल, एलसीएम एचएफ असेल, सिम्प्लिफिकेशन असेल, ऍव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, हा पूर्ण सिलेबस आहे. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचंय, बुद्धिमत्ताचा सिलेबस काय, हा पूर्ण सिलेबस आहे. ठीक आहे ना. नॉन व्हर्बल रिझनिंग, व्हर्बल रिझनिंगचं कशा क्वेश्चन येतात, आणि त्याच्यानंतर सगळ्यात मस्त ऍडव्हान्स मध्ये ह्या 3 टॉपिक पैकी 2 वरती क्वेश्चन असतात. मग आता हे तर झालं पूर्ण सिलेबस तुम्हाला दाखवला. मला त्याच्यात वाचण्यात किंवा त्यावरती जास्त चर्चा करण्यात काही नाही. आता आपण पाठ पाडूया. ठीक आहे. सगळं काम आपलं इकडे लिहून असेल. ठीक आहे ना. मग पहिली गोष्ट तर मॅथ्स आणि रिझनिंगचा सिलेबस जो काही आहे तो किती मार्कांचा आहे राजांनो, 20 मार्कांचा आहे. ठीक आहे. मग ह्या 20 मार्काला थोडस मोठं करू. ठीक आहे. या 20 मार्कामध्ये मॅथ्सचे किती क्वेश्चन येतात, पहिला तुमच्या मनात क्वेश्चन आलेला. तुम्ही जेव्हा पण लेक्चर बघाल तेव्हा हे कमेंट मध्ये मेन्शन करा. रिझनिंगचे किती येतात सर, मॅथ्सचे 10 आणि रिझनिंगचे 10, असं
असेल असं असतं का? पहिला मुद्दा तर हा. तसं तर ऍक्च्युअल मध्ये तसं असायला पाहिजे, 10 क्वेश्चन मॅथ्सचे आणि 10 क्वेश्चन रिझनिंगचे. पण राजांनो, इथे याचेच 10 क्वेश्चन येतील, याचेच 10 क्वेश्चन येतील असं कन्फर्मेशन नाही. सध्या जर तुम्ही बघितलं तर 13-7चा पॅटर्न चालू आहे. काही काही पेपरमध्ये 11-9चा पॅटर्न तुम्हाला भेटेल. ठीक आहे ना? म्हणजेच एकाच पॉइंटला तुम्ही कुठे करून 10 मार्क घेणार असं होणार नाही. बरं चला सर, याचे मॅथ्सचेच 13 क्वेश्चन येतील आणि रिझनिंगचे 7 येतील असंच होईल का? किंवा रिझनिंगचे 11 येतील आणि मॅथ्सचे 9 येईल असंच होईल का? याच्याबद्दल कोणी सांगू शकत नाही. म्हणून हा पूर्ण सिलेबस तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या पूर्ण सिलेबस मध्ये असा पॅटर्न सध्या चालू आहे. ठीक आहे. तुम्ही बाकीचेही जर पेपर बघितले असेल, ग्रुप बी ग्रुप सीचा पेपर बघा, तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल. आता आपण काय करणार आहोत, मग पूर्ण मॅथ्सचा सिलेबस पहिले आपण डिकोड करूया व्यवस्थित. बघा, ए पार्ट मध्ये काय येणार, नंबर सिस्टम. ठीक आहे ना? नंबर सिस्टम असेल तुमचं, एलसीएम एचसीएफ असेल. त्यानंतर तुमचा तिसरा पॉइंट असणार डिव्हिजिबिलिटी टेस्ट, कसोट्या, आणि चौथा पॉइंट असेल तुमचा सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, सरलीकरण, बोडामास ज्याला तुम्ही म्हणता. सर ह्या पूर्ण पॉइंटचे मिळून किती पेपरला क्वेश्चन येतात? तर राजांनो, सिम्प्लिफिकेशनचा एक क्वेश्चनचा पेपरला असतो, आणि नंबर सिस्टम, एलसीएम एचसीएफ आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट या बेसिक पैकी एक क्वेश्चन. म्हणजे तुम्ही असं पकडून चला, 2 क्वेश्चन तुम्हाला ह्या पार्ट मधून भेटतील, पार्ट ए आपण ज्याला नाव दिलं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक टॉपिक ऍड करू शकता, सरासरी, एव्हरेज. ठीक आहे, एव्हीजी, एव्हरेज. नंतर पार्ट बी मध्ये काय काय राजांनो? पार्ट बी मध्ये कोणता टाइम येतो, कोणता टॉपिक येतो? तर इकडे येतं पर्सेंटेज. नीट लक्ष द्या, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, त्यानंतर SICI, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ह्या 3 पैकी 2 किंवा 1 क्वेश्चन पेपरला असतो म्हणजे असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे? तर पुढचा पार्ट आहे तुमचा, जो की मेन टाइम वर्क मधला पार्ट आहे, काळ, काम, वेग. ठीक आहे. यामध्ये कसा क्वेश्चन बनतो की बाबा, याच्यामध्ये सध्या लेटेस्ट मध्ये इफिशियन्सी वाले क्वेश्चन जास्त बनत आहे. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा एवढ्या यांनी जास्त आहे, एवढ्या टक्क्यांनी जास्त आहे. मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? जर ए एकटा ते काम 12 दिवसात कंप्लीट करत असेल तर कार्यक्षमतावाला क्वेश्चन. ठीक आहे ना? मेन टाइम वर्क मध्ये किंवा ए एक काम इतक्या दिवसात करतो, बी तितक्या दिवसात करतो, सी तितक्या दिवसात करतो, तिघं मिळून किती दिवसात करतील? तिघं मिळून अर्ध काम किती दिवसात करतील? किंवा दोघांनी सुरुवात कामाला केली, मग दोघं सोडून गेले, उरलेलं काम एकटा सी किती दिवसात करेल? असे सगळे क्वेश्चन मेन टाइम वर्क मध्ये, काळ, काम, वेग मध्ये येतात. हा एक पॉइंट. याच्यानंतर ह्या सेक्शन मध्ये स्पीड, डिस्टन्स, टाइम. बरं, स्पीड, डिस्टन्स, टाइम मध्ये कोणता टॉपिक आहे सर? यामध्ये शक्यतो ट्रेनवाला क्वेश्चन, नंतर बोटवाला क्वेश्चन, आणि सध्या रेसवाला क्वेश्चन हे ट्रेन मध्ये आहेत. ठीक आहे. ट्रेनचे क्वेश्चन तर माहित असेल, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करते, ट्रेन माणसाला क्रॉस करते, किंवा ट्रेन मध्ये एक व्यक्ती बसलाय आणि दुसरी ट्रेन त्याला क्रॉस करते, तर मग त्यांना क्रॉस करायला किती वेळ लागेल असं काहीतरी, किंवा ट्रेनची लांबी असं काहीतरी विचारलेलं असेल. किंवा मग असा एक क्वेश्चन येतो की पहिले तर दोन्ही स्टेशन मधलं अंतर दिलेलं असायचं, आता तसा क्वेश्चन नाही था. एक ह्या स्टेशनवरून निघणारी गाडी सपोज 54 किलोमीटर पर आवरच्या वेगाने निघाली, या स्टेशन पासून निघाली गाडी 63 किलोमीटर पर आवरच्या वेगाने निघाली. दोन्ही एकमेकींना जेव्हा भेटतात तेव्हा एक गाडी दुसऱ्या गाडीपेक्षा 100 किलोमीटर अंतर जास्त पार करते, तर 2 स्टेशन मधील अंतर किती? असा काहीतरी क्वेश्चन ट्रेनवरती येतो. बोटवरती मग अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम तुम्हाला दिलेला असेल, तिथून बोटचा वेग काढा किंवा प्रवाहाचा वेग काढा असं काहीतरी दिलेलं असेल. किंवा मग त्याच्यानंतर 4 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी किती टाइम लागेल असं काहीतरी. रेसवाला क्वेश्चन जो मला तुम्हाला सांगायचा आहे की बाबा, पोलीस आणि चोर या कन्सेप्ट मध्ये देतात. पोलीस चोरापेक्षा 100 मीटर अंतरावर जास्त, म्हणजे 100 मीटर अंतर दूर उभा आहे. जेव्हा पोलीस चोराला आवाज देतो तेव्हा चोर पळायला स्टार्ट करतो आणि पोलीस त्याच्या मागे पाठलाग करतात. मग किती वेळानंतर चोर पकडेल, किंवा एवढ्या वेळानंतर पोलीस चोराला पकडतो, तर मग चोराने पार केलेलं अंतर किती, किंवा पोलिसाने अंतर पार केलेलं अंतर किती?
ठीक आहे, मग दोघांचा वेग दिलेला असेल तुम्हाला. ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड असतात. स्पीड, डिस्टन्स, टाइम, मेन टाइम वर्क, हे झाले सी पॉईंट पर्यंत. हा पार्ट कळला. यांच्यापैकी 2 ते 3 क्वेश्चन असं पडून चला पुढे चला. बर, डी पार्ट मध्ये आपण काय घेणार? तर बघा, आपण मागच्या पार्ट मध्ये काय घेतलं, एवढं झालं. आता जो काही पार्टनरशिप वाला पार्ट असेल, हा सगळा रेशोच्या फॉर्मॅटमध्ये, तिसरा पार्ट रेशो मध्ये येतो, गुणोत्तर प्रमाण याला म्हणतो. पार्टनरशिप असेल किंवा तुमचं एजेस असेल, वयवारी असेल, नंतर तुमचं याच्यामध्ये मिक्सचर एलिगेशन असेल, मिक्सचर एलिगेशन, ह्या पार्ट वरती पण 2 क्वेश्चन, कधी कधी ऍव्हरेज सोबत किंवा पर्सेंटेज सोबत मिक्स होऊन दोघांचा कॉम्बिनेशन वाला क्वेश्चन बनेल. हा एक पार्ट झाला. आता पुढचा पार्ट जो की मी तुम्हाला बोललो मॅथ्स मध्ये, कोणता रे? बघा, एक क्वेश्चन जॉमेट्री वरती फिक्स असणार आणि एक क्वेश्चन प्रोबॅबिलिटी आणि परमिटेशन कॉम्बिनेशन, या दोघांपैकी एक असणार. क्रमचयन आणि संचयन ज्याला म्हणता, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. आता यांचे क्वेश्चन कसे येतात ते बघा. एक तर प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आला तर आयोग कमिटीवरती जास्त क्वेश्चन विचारतात. ठीक आहे ना. सेंट्रलला जर तुम्ही बघितलं तर चेंडूवाला किंवा कार्ड्सवाला जास्त क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तसं तर 5 पॉईंट याच्यात, ते 5ही पॉईंट आपण जेव्हा सिलेबस डिस्कस करू बॅचमध्ये तेव्हा तर सगळ्या डिस्कसच करू. ठीक आहे ना. समितीमध्ये कसं दिलं असतं, 6 पुरुष आणि 5 महिला आहेत, यांच्यापासून 3 लोकांची, कमिटीचे प्रतिनिधी म्हणून 3 लोकांची निवड करायची, 2 पुरुष आणि 1 महिला निवडण्याची संभाव्यता काय. ठीक आहे, असा काहीतरी क्वेश्चन समितीवरती येतो. त्याच्यानंतर परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये कसा येतो, हाच क्वेश्चन इकडे परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये विचारला जातो. 6 पुरुष आणि 5 स्त्रिया, समितीचे प्रतिनिधी म्हणून 3 लोकांची निवड करायची, तर किती वेगवेगळ्या प्रकारे निवड केल्या जाईल. सिमिलर टाइप मध्ये क्वेश्चन वाटता. मग प्रोबॅबिलिटी आणि परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये डिफरन्स काय, त्या गोष्टी आपण टॉपिक मध्ये बघूयात. हा एक पॉइंट, याचे 2 क्वेश्चन येणार. एक जॉमेट्रीवरती एक क्वेश्चन तर कंपल्सरी पेपरला आहेच. मग याच्यामध्ये आयोग कसा क्वेश्चन विचारतं की बाबा, एक तुम्हाला सर्क्युलर माझं क्षेत्र आहे, ग्राउंड आहे, याच्या भोवती सर्क्युलर मला रस्ता करायचा आहे. जर ग्राउंडचं सपोज हे 7 मीटर असेल, ठीक आहे ना, सर्कम्फरन्स, आणि याचा जो एरिया असेल समजा 14 दिलाय, असं काहीतरी क्वेश्चन विचारलं. मग रस्त्याचं क्षेत्रफळ किती असणार, असं काहीतरी विचारलं जाईल. ठीक आहे. किंवा मग भिंत, एक रूम आहे, ठीक आहे ना, याच्यामध्ये जास्तीत जास्त लांबीचा रॉड कसा बसवला जाईल, किती लांबी असणार त्याची, मग तुम्हाला तो एरिया दिलेला असेल. किंवा मग चाकाचं क्षेत्रफळ दिलेलं असतं, मग एवढं अंतर कापण्यासाठी किती चाकाच्या फेऱ्या होतील, असा काहीतरी क्वेश्चन जॉमेट्रीचा येतो. ठीक आहे. आता हा झाला पूर्ण तुमचा मॅथ्सचा सिलेबस. ठीक आहे. मी तुम्हाला हे पॉइंट वाचून पण दाखवू शकलो असतो की बाबा हे एवढे एवढे पॉइंट आहेत आणि एवढ्या एवढ्यावरती क्वेश्चन बनतो. ठीक आहे. हा, पण याला असं जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं आणि असं जर केलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित आयडिया येईल की पूर्ण सिलेबस कसा कसा आहे आणि पूर्ण सिलेबसला कसं कसं डील केलं जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा अप्रोच आवडेल. ठीक आहे. आता राहिला पार्ट रिझनिंगचा. आता रिझनिंग मध्ये काय काय आहे तर बघा, पहिले तर सध्या सेंट्रल आणि स्टेटला तुमचं कोडिंग डिकोडिंग जे असणार, कोड डिकोडिंग, सांकेतिकरण, विसंकेतिकरण ज्याला मराठीत म्हणतो, हा टॉपिक. त्याच्यानंतर तुमची अल्फाबेट सिरीज. त्यानंतर तुमचा तिसरा टॉपिक जो आहे तो येणार एनॉलॉजी, अक्षरवाली एनॉलॉजी. ठीक आहे ना. ह्या 3 टॉपिकला जिथं रिझनिंग सेपरेट 25 मार्काला येतं, त्या पण एक्झामला इथे हाच तुमचा 6 ते 7 क्वेश्चन मिनिमम बनवून देतो. ठीक आहे. आयोग या 3 टॉपिक पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सध्या भेटतात मिनिमम. ठीक आहे ना. हे सगळं मी PYQच्या बेसवरती बोलतोय. त्याच्यानंतर हा झाला एक पार्ट तुम्हाला करायचा. दुसरा, हा टॉपिक तर तुम्हाला स्किपच नाही करायचा आहे, रोज अँड रँकिंग, रांगा आणि रांगावरील उदाहरणं. याच्यावरती नेहमी क्वेश्चन असतो. मंगेश एका लाईन मध्ये डावीकडून 7वा, रमेश त्याच लाईन मध्ये उजवीकडून 9वा, दोघांच्या मध्ये 5 लोक आहेत.
दोघांच्या मध्ये 5 लोक आहे, यांनी जागांची अदलाबदल केली, मंगेश रमेशच्या जागेवर गेला आणि रमेश मंगेशच्या जागेवर गेला, तर मंगेश उजवीकडून 9वा झाला, ठीक आहे ना, किंवा डावीकडून 9वा झाला, तर मग टोटल लोक किती असणार, असा काहीतरी प्रश्न याच्यामध्ये विचारला तो. आणि याच्यामध्ये आणखीन विकीचा समोरून नंबर 23वा आहे, ठीक आहे. एका वर्गात 46 टोटल व्यक्ती आहेत, 2 व्यक्तींची भर पडली, तेव्हा विकीचा क्रमांक 1 ने घसरला, ठीक आहे. मग घसरला म्हणजे 23चं 22 करायचं का 23चं 24 करायचं, ही ट्रिकीवाली क्वेश्चन, ट्रिकी म्हणजे जिथं की तुम्ही अडकू शकता असा क्वेश्चन याच्यामध्ये बनतो. त्या क्वेश्चनला कसं डील करता येईल, हा रोज अँड रँकिंगचा क्वेश्चन, हा कंपल्सरी जवळपास एक क्वेश्चन दर पेपरला आहेच, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पुढचा टॉपिक, एक ब्लड रिलेशन, डायरेक्शन, दिशा, यांच्यावरती दर पेपरला जवळपास एक क्वेश्चन आहे. नंतर क्लॉक, कॅलेंडर, दोघांचा मिळून एक क्वेश्चन, जसं की आयोगाने पहिले विचारलेला क्वेश्चन सांगतो कॅलेंडरचा, सान्वीचा जन्म 28 फेब्रुवारी 2018 झाला, तिचा 22वा बर्थडे कधी येणार, कोणत्या वारी येणार, मग त्याच्यामध्ये लीप इयरची कन्सेप्ट येणार, तो क्वेश्चन. क्लॉक वरचा क्वेश्चन आला तर मिरर इमेज, वॉटर इमेज, किंवा मग घड्याळ मागे पडणे किंवा पुढे जाणे, असा काहीतरी क्वेश्चन आयोगाने पहिले विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट कोणता आहे, पुढे जर पेज असेल तर बरं होऊन जाईल. हा, पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला देतील 7 लोकांची, 2 लोक केंद्राकडे बघताय आणि 5 लोक केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघताय, असं काहीतरी दिलेलं असेल, मग ती सिटिंग अरेंजमेंट, किंवा 6-8 लोक बसलेले आहेत, किंवा पझल मध्ये 5 लोक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, वेगवेगळ्या पाड्यात राहतात, असे काहीतरी नावं देतात त्याच्यात, मग कोण कोणत्या पाड्यात राहत नाही, हा इथं राहत नाही, हा इथं राहत नाही, किंवा सब्जेक्ट देतील, हे दोन शिक्षक हे सब्जेक्ट शिकवत नाही, या दिवशी शिकवत नाही, त्याच्यावरून क्वेश्चन पझलचा आणि सिटिंग अरेंजमेंट यांच्यावरती एक क्वेश्चन. नंतर नंबर सिरीज वरती एक क्वेश्चन. पुढे जर तुम्ही गेलात तर आणखीन कोणता टॉपिक आहे असा की ज्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच, तर राजांनो हे टॉपिक स्टेटमेंट, अझम्पशन, विधाने, गृहीतके, ठीक आहे, विधाने, निष्कर्ष, कन्क्लुजन, स्टेटमेंट, रिझन, विधाने, कारणे, स्टेटमेंट, रिझन, ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टींवरती, या 3-4 गोष्टींवरती मिळून एक क्वेश्चन तर असतोच, ठीक आहे. नंतर पुढचा लास्ट पॉइंट, नॉन व्हर्बल रिझनिंगचा क्वेश्चन, पेपर फोल्डिंग, पेपर कटिंग, पेपर कटिंग आपण खूप फेवरेट टॉपिक. जर हा नाही आला तर मग मिसिंग फिगर, पुढची येणारी आकृती कोणती असणार ते बघा, किंवा एक बेसिक वाला क्वेश्चन आता मागच्या दोन्ही पेपरला विचारला, काउंटिंग फिगर, ग्रुप बी ला पण आणि ग्रुप सी ला पण, ठीक आहे. सिमिलर टाईपचा ट्रायंगलच मोजायचा, त्याच्यात तो काही खूप असा हार्ड अँड फास्ट क्वेश्चन नाही, तो जमेल. काउंटिंग फिगर हा झाला पूर्ण सिलेबस 20 मार्कांचा तुमचा डिकोड करून दिलाय तुमच्या समोर, आणि मी तुम्हाला सिलेबसचा कुठलाही पॉइंट वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, मी तुम्हाला पूर्ण इन डिटेल मध्ये तुम्ही कुठल्याही टॉपिकचं तुम्ही अशा टाईपनुसार करून ठेवलं. ही तर तुम्हालाही सवय असते, आपल्या सगळ्यांनाच, जेवढे MUI देणार म्हणजे सगळ्यांनी डिप्लोमा किंवा डिग्री केलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला पहिलं आपलं सगळं टार्गेट असतं PYQ काय म्हणतो बा, मग हेच सगळं PYQचं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर मांडलं. बॅचमध्ये आपण तर सगळे टॉपिक बघणारच आहेत, ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलाय पूर्ण सिलेबसचा. हा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू मी कोणत्या बेसिसवरती दिला, 2017 पासून मी जवळपास राज्यसेवेला, ग्रुप बी, ग्रुप सी ला आणि MPSCच्या अदर एक्झामला शिकवतोय, टीच करतोय, गणित बुद्धिमत्ता आणि राज्यसेवेला CSAT, त्यांच्या बेसवरती मी हा टॉपिक दिलाय. हा तुम्हाला सिलेबस डिकोड करून दिलाय, ठीक आहे. आणखीन काही डिटेल्स लागली तर तुम्ही आपल्या क्लासच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता.
बाकीच्या बॅचेसची डिटेल तुम्हाला तिथे भेटेल. चला आजच्या या सेशनला इथे थांबूया. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.